भाऊ भाऊ मला तुमचा एक विद्यार्थी भेटला होता, अंगद निमकर. कुठल्या बॅचला होता तो? निमकर निंबाल काय आठवण झालंय. असेल कोणीतरी, त्याचं काय आता मध्येच. नाही, तो कुठल्या बॅचला होता तेवढंच विचारायचं होतं. अगं असेल कुठंतरी, पण त्याचं काय मध्येच आता काढतेस तू. मला एक सांग, जाऊया पुन्हा का नाही बोलवलंस तू? मला भेटायचंय का? एक काम कर ना, फोन लाव की त्यासनी. हा, फोनवर बोललं की बरं वाटेल. जा आवाज ऐकला की बरं वाटतंय मला. लावा लावा लावा, फोन लावा. चांगला गप्पा मारू दे त्यासनी. त्या घरातलं काय चाललंय काही समजणच झालं. दिप्पी सावे, लाव फोन लाव, बोलू दे त्यांच्याशी. आवाज ऐकला गेलंय बरं वाटतंय मला. लाव लाव लाव, फोन लाव. हा घ्या, इथं सत्यानाश व्हायची वेळ आली आणि ह्यांना आवाज ऐकायचाय. अगं लाव की ग. हा भाऊ, एवढी का गुंगी येते मला? बाहेर गेलीये पण माझी काय पाठ सोडायला तयार नाहीये. ईशानी समजते स्वतःला. डोकं खराब करून ठेवलंय माझं. असो, तिचा फोन आला म्हणून पडता पडता वाचलोय आज. धैर्य अजून सुद्धा झोपूनच आहेत की काय? नाही नाही, इतका वेळ झोपून नाही राहायचे ते. काय करू? सावे, लाव की ग फोन, मला बोलायचंय त्यांच्याशी. हा भाऊ, करतेच फोनच करते. ही पोरगी काय थांबायची नाही वाटतात.
हॅलो. हॅलो. आता कशाला फोन केलाय? बोल. ते लागला का फोन? दे मला बोलायचं त्यांच्याबरोबर. भाऊ एकच मिनिट. एकच मिनिट. हॅलो धैर्य, ते ना भाऊने तुमच्याशी बोलायचंय जरा. मला माहितीये तुमचा मूड आणि इच्छा दोन्ही नाहीये, पण प्लीज फक्त 2 मिनिटं त्यांच्याशी बोलाल का? त्यांना काय बोलायचंय आता? अहो तुम्ही त्यांच्याशी बोललात तर त्यांना बरं वाटेल जरा, म्हणून फक्त 2 मिनिटं त्यांच्याशी बोला. हा ठीक आहे, दे. अगं बोलू दे की मला. जावई बापू. नमस्कार, मी बोलतोय. कसा आहेसा तुम्ही? हा भाऊ, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. बरं ऐका ना, मला की नाही एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. नाही म्हणजे तुमची इच्छा नसेल तर मग राहू दे. हे काय सांगताय आता? मी किती नाही म्हटलं तरी माझ्या पोटात थोडीच राहणार आहे. सांगितल्याशिवाय मी गप थोडीच बसणार आहे. कसं आहे जावई बापू, हे बघा मागं गेल्या काही दिवसात आपल्यामध्ये लय काय काय वाद होते. मी मनात काही ठेवलं नाही हो. मी माझ्या साई बरोबर लग्न केलंय तुम्ही. आणि बघा की तिला किती सुखात ठेवताय तुम्ही. तुमचा सुखाचा संसार बघून लय बरं वाटतंय बघा मला. आता इथून पुढे आयुष्यभर तिला असंच सुखात ठेवा. आणि आतापर्यंत जशी साथ तिला देताय की नाही, आयुष्यभर तशीच साथ द्यावा. देताल ना? यांना खरंच काही आठवत नाहीये की उगाच नाटकी करताय? भाऊ अहो जरा डोकं चालवा. त्यांनी कसलं काय स्वीकारलंय? त्याने तर वाटोळं केलं माणसाच्या आयुष्याचं. दीपा जरा शांत बस की बाई. दीपा, काहीतरी काय बोलायला लागल्यास? बघ बरं माझी सावी किती सुखात आहे तिकडं. अगं लय सुखाचा संसार चाललाय त्यांचा. हा उगा काय मान आलंय ते बोलू नका. हे का नाही सावे? होय सावे, तू धर, तू बोल जावे बापूंशी. हा भाऊ अहो तुम्हाला गोळ्या द्यायच्यात ना? चला चला, गोळ्यांची वेळ झाली तुमच्याकडे. मग बो हॅलो. हॅलो. हा बोल. ते सॉरी, ते ना भाऊ जरा. नाही, इट्स ओके. सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. भाऊंची कंडिशन माहिती आहे मला, सो काळजी घे त्यांची. भाऊजी
अहो 4 वाजले ना भाऊजी. सावीने न विसरता तुम्हाला ज्यूस द्यायला सांगितलंय. सांगितलं काय? अहो जवळजवळ प्रेमाने धमकीच दिलीये. त्यामुळे वेळ चुकता कामा नये. घ्या. भाऊजी खरं एक बोलायचं होतं. नाही म्हणजे कदाचित हे ऐकल्यानंतर तुम्ही चिडू पण शकताय, पण तरी मी बोलणार आहे. भाऊजी सावी खूप काळजी करते हो तुमची. इतकी की ती कुठेही असली तरी सतत तुमचीच काळजी करत असते. आणि हे फक्त तेव्हाच होतं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करते. अगदी खरं खरं प्रेम. भाऊजी सावी लय खरं खरं प्रेम करते हो तुमच्यावर. आणि मनापासून तुम्हाला तिचा जोडीदार मानते. तुमची एवढी काळजी घेते. तुम्हाला काय हवं नको ते बघते. तुमच्यासाठी काहीही करायला तयार असते. त्या गुणाची पोरगी होती. तुम्ही असं तुमच्यापासून तिला तोडू नका ना. काही निखळ मनाची होती. मला जरा थकवा जाणवतोय. मी आराम करतो जरा वेळ. निखळ मनाची आहे, चांगली आहे, जीवापाड प्रेम करते माझ्यावर. म्हणूनच तर नकोय ती मला माझ्या आयुष्यात. म्हणूनच तर दूर करतोय तिला स्वतःपासून. वंस हे असं फोटो बघून भाऊ बरे होणार नाहीयेत. बघितलं ना रोज असं चालू असतंय घरात. रोज अहो घर एका खोल्याचं हॉस्पिटल आहे तीच कळून झालंय. वैताग आलाय घरात वैताग. रोज असा दंगा असतो यांचा. हो का? आणि म्हणून तू त्यांना रोज डिवचत असतेस ना? सगळं मुद्दाम करतेस का नाही वहिनी? अहो तसं नाही वंस. बघा मी काय काही सांगू नकोस मला. मला सगळं माहिती. भाऊंच्या आजारपणाचा फायदा घेऊन तू दादाला आणि आईला कसं घाईला आणलं होतंस ना, सगळं कळलंय मला. पण तुझी ही मजा ना मी जास्त दिवस नाही चालू देणार. भाऊंचं ऑपरेशन लवकरच होणार आहे. मी दिवस रात्र काम करन, पण जोपर्यंत भाऊ बरे होत नाही ना तोपर्यंत मी गप्प नाही बसणार. सावे ग पण हे समजा कसं करणार आहेस तू? आई मला नवीन काम मिळालंय. एका हॉटेलचं प्रमोशन आहे. त्याचे पैसे आले ना हे सगळं नीट होईल बघ. चांगलं आहे खरं. त्या घरात राहून
कसं म्हणजे दामिनी बाई धैर्य त्यासने नाही खपणार आहे. नको टेन्शन घेऊस तू. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. आणि हे काम ज्याने मला दिलंय ना तो आपल्या भाऊंचाच विद्यार्थी आहे, अंगद निमकर. असं कसं काय ह्यांनी काम घेतलं आणि दामिनी मॅडम संग बोलणं झालंय म्हणजे त्यांनी परमिशन दिलीच कशी काय? काय चाललंय मला काही कळनाच झालंय. हे बघ, हे सगळं होत राहील. तू आता तुझ्या कामाकडे फोकस कर. सगळ्यात आधी त्या साबिनाईकला फोन कर आणि उद्याची मीटिंग फिक्स करून घे. आणि तुझ्या प्रत्येक बोलण्यातनं तिला असंच जाणवायला हवं की तुला तिच्या मदतीची गरज आहे. लाव. हॅलो. हॅलो. हॅलो मॅडम, अंगद बोलतोय. हा बोला बोला. नाही म्हणजे आपण एकत्र काम करणार आहोत ना? हा आत्ता तरी आपण असंच समजूया. बरं, उद्या तुमच्या हॉटेलवर भेटायचंय ना? हो, 11 वाजता चालेल तुम्हाला? हा चालेल. ठीक आहे, मग उद्या 11 वाजता भेटूया. बरं, मला जरा एक बोलायचं होतं. कसं आहे, काल ना मला फार वाईट वाटलं आणि काळजी. काय तुम्ही माझ्यासोबत काम करणार की नाही हे म्हणजे तुम्ही काही फोन पण केला नाही, मेसेज पण केला नाही. म्हणून म्हटलं आपणच फोन करून विचारूया मॅडमच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. नाही नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. उद्या भेटूयात आपण. आणि आता मी माझ्या आईला आपल्या कामाबद्दलच सांगत होते. आई म्हणजे अनुराधाताई? त्या माऊलीबद्दल तर माझ्या मनात फार आदर आहे. हे कसं आहे, तुमच्या आणि भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं पाहिलंय मी त्यांना. तुम्हाला बोलायचंय का तिच्याशी? तुम्हीच सांगा तिला हे सगळं. देऊ तिच्याकडे? हा, द्या की फोन. नाही म्हणजे इतक्या दिवसांनी गुरु आईंचा आवाज ऐकण्याची संधी कशी चुकवेन ना मी. द्या द्या फोन द्या. हा. हा आपल्याला तोंडावर तर पाडणार नाही ना? हॅलो. हॅलो आई. अहो किती दिवसांनी आवाज ऐकतोय तुमचा. नाही नाही, फार बरं वाटलं मला. आणि माझं नशीब तर बघा, चक्क सावी मॅम बरोबर काम करण्याची संधी मिळते मला. मला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि मी ना मस्त छान वेळ काढून भाऊंना भेटायला येईल. कसं आहे, घाई घाईत भेटायचं नाही मला भाऊंना. छान त्यांच्यासोबत बसून त्यांचा हात पाठीवर घेऊन तासन तास त्यांचे विचार ऐकायचे. बरं, आता त्यांच्याशी सुद्धा बोलता येईल का हो? नाही नाही, बरेच वर्ष बोललो नाहीये ना त्यांच्याशी म्हणून. नाही, मला पण आनंद झाला असता,
त्यांच्याशी बोलता आलं असतं तुम्हाला तर. पण भाऊंची तब्येत आता बरी नाहीये हो. ते जरा आराम करतायत. तुम्ही या की नंतरहून वेळ काढू. हो हो नाही नाही काही हरकत नाही. हो हो नक्की नक्की मी येईन. हो पण आई तुमचा आशीर्वाद ठेवा माझ्या पाठीशी. अहो जो चांगलं काम करण्यासाठी निघतो ना त्याच्यासोबत देव नेहमी असतो. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळो. वा वा थँक्यू थँक्यू. बरं ठेवतो मी आता. हा आणि साविताईंना आठवणीने सांगा मी उद्या भेटणार आहे. हा वय वय सांगते. ठेवू आई. थँक्यू थँक्यू. क्या वायलोग एकदम भास्कर लेवल वाली ऍक्टिंग केली ना आपण. कमाल. बोलण्यात तुला कोणीच हरवू शकत नाही. काय भास्कर हे रत्न इतके दिवस कुठे लपवून ठेवलं होतंस. बिचारी सावी आता तिचं काही खरं नाही. आता ना मलाच तिची काळजी वाटायला लागली. सावे लय गुणी पोरगा वाटतो हा. हा एवढं बोलतोय म्हणजे खरंच भाऊंचा विद्यार्थी असेल हा. तू काम कर यांच्या संग. पण एक काम करत असताना त्यांना कुठल्या गोष्टीचा राग येणार नाही अशा पद्धतीने काम कर बाई. हा आई तू नको काळजी कर. मला माहिती धैर्यांना आता माझ्या काळजीची खरंच गरज आहे. तू जे सांगितलंयस ना ते सगळं लक्षात ठेवूनच करेन मी. काहीही झालं तरी धैर्यांकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देणार नाही. गोलाची गोल. थँक्यू आज भाऊंशी एवढ्या आपुलकीनं बोलल्याबद्दल.